Hello students, today we are going to study Science and Technology part 2. But before that, do subscribe my channel and click the bell icon for notification. Chapter 2, Life Processes in Living Organism part 1. In the last video, we had studied about living organism and energy production. This video, we are going to study energy production in living organism through anaerobic respiration. Some organisms cannot live in presence of oxygen. For example, many bacteria. तर काही ऑर्गॅनिझम ऑक्सिजनच्या समवेत जगू शकत नाहीत. उदाहरणार्थ बॅक्टेरिया. Such living organisms have to perform anaerobic respiration for energy production. एरोबिक रेस्पिरेशन आणि anaerobic रेस्पिरेशन हे तुम्ही अभ्यासले आहे. एरोबिक रेस्पिरेशन हे ऑक्सिजनच्या सह होते, म्हणजे ऑक्सिजनचा सहभाग असतो. ॲनएरोबिक रेस्पिरेशन ऑक्सिजन शिवाय, म्हणजेच या रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनचा सहभाग नसतो. म्हणजेच जे ऑर्गॅनिझम ऑक्सिजनच्या उपस्थितीत जगू शकत नाहीत ते काय करतात? Such living organisms have to perform anaerobic respiration for energy production. म्हणजे एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी ॲनएरोबिक रेस्पिरेशन ही मेथड वापरतात. ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर 2 स्टेप्स ऑफ ॲनएरोबिक रेस्पिरेशन. ॲनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये 2 स्टेप्स आहेत, ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड and less amount of energy is obtained in this type of respiration. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं? पूर्णतः ऑक्सिडेशन होतं. पण ॲनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये पूर्ण ऑक्सिडेशन होत नाही. पहा काय सांगितले, ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज, म्हणजे इनकम्प्लीट ऑक्सिडायझेशन होतं. दॅट्स वाय लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन इन दिस टाईप ऑफ रेस्पिरेशन. तुमच्या लक्षात आले असेल, ॲनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये कम्प्लिटली ऑक्सिडेशन होत नाही, इनकम्प्लिटली होतं. त्यामुळे जी एनर्जी प्रोड्यूस होते ती एनर्जीसुद्धा कमी प्रमाणात होते. पायरुविक ॲसिड प्रोड्यूस्ड थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इन टू अदर ऑर्गॅनिक ॲसिड्स ऑर अल्कोहोल. बघा, पायरुविक ॲसिड प्रोड्यूस्ड थ्रू ग्लायकोलिसिस, म्हणजे ग्लायकोलिसिस या प्रोसेसमध्ये पायरुविक ॲसिड प्रोड्यूस होतं. इज कन्वर्टेड इन टू अदर ऑर्गॅनिक ॲसिड्स ऑर अल्कोहोल, आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? इतर ऑर्गॅनिक ॲसिड्समध्ये किंवा अल्कोहोलमध्ये, विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम्स इन दिस प्रोसेस. दिस इज कॉल्ड फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे काय? पायरुविक ॲसिड प्रोड्यूस्ड थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इन टू अदर ऑर्गॅनिक ॲसिड्स ऑर अल्कोहोल with the help of some enzymes in this process. This is called as fermentation. म्हणजे फर्मेंटेशन ही प्रोसेस ॲनएरोबिक रेस्पिरेशन या प्रोसेसने होते, याचाच अर्थ त्यामध्ये ऑक्सिजनचा सहभाग नसतो. सम हायर प्लांट्स, ॲनिमल्स अँड एरोबिक रेस्पिरेशन इफ देर इज डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग. पहा, म्हणजे काही हायर प्लांट्स, ॲनिमल्स हे सुद्धा ॲनएरोबिक रेस्पिरेशनचा वापर करतात. केव्हा? ज्यावेळी सराउंडिंगमधला ऑक्सिजन कमी असतो. पहा, सम हायर प्लांट्स, ॲनिमल्स अँड एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑल्सो परफॉर्म ॲनएरोबिक रेस्पिरेशन इन्स्टेड ऑफ एरोबिक रेस्पिरेशन इफ देर इज डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग. म्हणजे हायर प्लांट्स, ॲनिमल्स किंवा एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम ॲनएरोबिक रेस्पिरेशनचा मार्ग केव्हा निवडतात? तर ज्यावेळी पर्यावरणातील, म्हणजे सराउंडिंगमधला ऑक्सिजनची लेवल कमी झालेली असते. फॉर एक्झाम्पल, सीड्स परफॉर्म ॲनएरोबिक रेस्पिरेशन if the soil is submerged under water during germination.
म्हणजे जर्मिनेशनच्या वेळी जमीन जर पाण्याखाली गेलेली असेल तर सीड्स काय करतात, ऑक्सिजन मिळत नाही म्हणून ॲनेरोबिक रेस्पिरेशन या पद्धतीने रेस्पिरेशन करतात. सिमिलरली आवर मसल सेल्स ऑल्सो परफॉर्म ॲनेरोबिक रेस्पिरेशन व्हाईल परफॉर्मिंग द एक्झरसाइज. एक्झरसाइजच्या वेळी आपले मसल सेल्ससुद्धा काय करतात, ॲनेरोबिक रेस्पिरेशन करतात. ड्यू टू दिस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्युस्ड इन आवर बॉडी अँड लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट्स ड्यू टू विच वी फील टायर्ड. पहा, आपण जर एक्झरसाइज करत असेल तर ॲनेरोबिक रेस्पिरेशन होतं. यावेळी काय होतं, एनर्जी कमी प्रमाणात निर्माण होते आणि लॅक्टिक ॲसिड निर्माण होतं, त्यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. एक्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट्स आर स्टोअर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. आपल्या शरीरामध्ये एक्सेस म्हणजे जास्त प्रमाणात असलेलं कार्बोहायड्रेट्स काय होतं, लिव्हर आणि मसल्समध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपामध्ये स्टोअर केलं जातं. व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन्स, व्हॉट आर दे मेड अप ऑफ. तर आपल्याला प्रोटीनचे सोर्सेस कोणते किंवा ते कसे तयार होतात वगैरे पाहायचे आहेत. व्हॉट इज मीन बाय प्रोटीन्स. प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स formed by bonding together many amino acids. Proteins are the macromolecules formed by bonding together many amino acids. तर अनेक अमिनो ॲसिड्स एकत्र येऊन देर आर 20 अमिनो ॲसिड्स. तर टोटल अमिनो ॲसिड्स 20 आहेत. त्या 20 अमिनो ॲसिड्स एकत्र येऊन जे मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म होतात त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोटीन्स म्हणतो. प्रोटीन्स ऑफ ॲनिमल्स ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन्स. तर प्रोटीन्स आपल्याला प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स दोघांकडूनही मिळतात. म्हणजे ज्याची ओरिजिन ॲनिमल आहे म्हणजे ॲनिमल्सपासून आपल्याला जे प्रोटीन्स मिळतात त्यांना फर्स्ट क्लास प्रोटीन्स म्हणतात. वी गेट 4 कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन्स. 1 ग्रॅम प्रोटीनपासून आपल्याला 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी मिळते. अमिनो ॲसिड्स आर ऑब्टेन आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन्स. म्हणजे प्रोटीन्सचं जेव्हा डायजेशन होतं त्यावेळी ॲमिनो ॲसिड्स फॉर्म होतात. दोज ॲमिनो ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गॅन अँड सेल व्हिया ब्लड. तर आपल्या पूर्ण शरीराला हे ॲमिनो ॲसिड्स पुरवण्याचं काम कोण करतं, तर ब्लड म्हणजे आपलं रक्त करतं. फ्रॉम दीज ॲमिनो ॲसिड्स ऑर्गॅन्स अँड सेल्स प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देमसेल्स अँड द होल बॉडी. Those examples are given in the following diagram. Diagram is here. Proteins and different amino acids obtained. Amino acids. We know there are 20 amino acids. Here we start from skin. आपण स्किनपासून सुरुवात करूया. स्किनमध्ये कोणती अमिनो ॲसिड्स आहेत, मेलॅनिन अँड केराटिन. तर मेलॅनिन हे आपल्या त्वचेच्या खालच्या भागात असते आणि आपल्याला जो रंग प्राप्त झालेला असतो तो रंग या मेलॅनिनमुळे प्राप्त होतो. तुम्हाला कोड माहीत असेल, शरीरावर पांढरे डाग असतात तर त्या व्यक्तीच्या त्वचेखाली मेलॅनिन कमी असतं. कोड कोणता आजार किंवा रोग वगैरे नाही. तर मेलॅनिनचं प्रमाण जर कमी झालं तर आपली स्किनवरती ते सफेद डाग पडतात, त्यालाच आपण कोड म्हणतो. केराटिन तर आपल्या केसांना जी चमक वगैरे आलेली असते, आपले जे केस आहेत त्या केसांना जे शायनिंग वगैरे असतं ते केराटिनमुळे होतं. तर मेलॅनिन, केराटिन ही प्रोटीन्स आहेत, अमिनो ॲसिड्स आहेत. म्हणजे प्रोटीन्सचं कन्व्हर्शन अमिनो ॲसिड्समध्ये होतं आणि त्यापासून मेलॅनिन आणि केराटिन आपल्या स्किनच्या खाली तयार होतात. ब्लड कंटेन्स हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज. हिमोग्लोबिन याला HB असं म्हणतात. तर हिमोग्लोबिनचं काम काय, ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम हिमोग्लोबिन करतं. म्हणजे आपल्या श्वसनातून जो ऑक्सिजन शरीरामध्ये घेतला जातो तो रक्तातील हिमोग्लोबिनमार्फत आपल्या पूर्ण शरीराला पुरवला जातो. अँटीबॉडीज. आता अँटीबॉडीज काय करतात, तर आपल्या शरीरामध्ये बाहेरून फॉर एक्झाम्पल काही बॅक्टेरिया वगैरे गेल्या तर त्यांच्याबरोबर फाईट करण्याचं काम म्हणजे आपल्या बॉडीचं संरक्षण करण्याचं काम हे अँटीबॉडीज करत असतात. त्यानंतर मसल्स कंटेन्स ॲक्टिन अँड मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन्स. आता ॲक्टिन अँड मायोसिन दीज आर फ्लेक्झिबल प्रोटीन्स. आता हे फ्लेक्झिबल असल्यामुळे काय होतं, तर आपल्या मसल्सचं जे कॉन्ट्रॅक्सेशन रिलॅक्सेशन होतं
म्हणजे हालचाल होते ती सहजपणे होण्यासाठी हे ॲक्टिन आणि मायोसिन ही प्रोटीन्स उपयोगी पडतात, कारण ती फ्लेक्झिबल असतात. पिट्युटरी ग्लँड्स contains various hormones. Pituitary glands secretes various hormones. These are essential for our many activities. Next, pancreas. Pancreas contains insulin and trypsin. We know insulin. Insulin हे आपल्या शरीरातील, तुम्हाला डायबिटीस माहीत असेल म्हणजेच मधुमेह, तर डायबिटीस झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये इन्सुलिनची पातळी कमी अधिक प्रमाणात झालेली असते. तर इन्सुलिनचं काम काय आहे, तर शुगर कंट्रोल करण्याचं, ग्लुकोज कंट्रोल करण्याचं काम इन्सुलिन करतं. तर इन्सुलिन आणि ट्रिप्सिन ही सुद्धा प्रोटीन्सच आहेत जी आपल्या पॅनक्रीजमध्ये असतात. सेल्स कंटेन्स व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन अँड व्हेरियस एन्झाईम्स. पहा, सेल्स कंटेन्स व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन अँड व्हेरियस एन्झाईम्स. सेल मेम्ब्रेन लाईक प्लाझ्मा मेम्ब्रेन, तर हे सेल्समध्ये आपल्या असतात. नेक्स्ट, बोन्स कंटेन्स ऑझिन्स. तर या ऑझिन्समुळेच आपले बोन्स तयार झालेले असतात. तर अशा पद्धतीने प्रोटीन्स आर कन्वर्टेड इंटू ॲमिनो ॲसिड्स अँड दीज ॲमिनो ॲसिड्स, ही ॲमिनो ॲसिड्स काय होतात, आपल्या पूर्ण बॉडीमध्ये रक्तामार्फत काय होतात, पोहोचवली जातात. त्यामुळे शरीराची विविध फंक्शन्स आहेत ती पूर्ण करण्याचं काम हे प्रोटीन्स करतात. ऑलवेज रिमेंबर, एक्सेस ऑफ ॲमिनो ॲसिड्स ऑब्टेन्ड फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोअर्ड इन द बॉडी. तर आपण जर प्रमाणापेक्षा जास्त प्रोटीन्स घेतले तर त्याचं ॲमिनो ॲसिड्समध्ये कन्व्हर्शन होतं, आणि ते जर प्रमाणापेक्षा जास्त असतील, एक्सेस ऑफ ॲमिनो ॲसिड्स जास्त असतील, तर ते आपल्या शरीरामध्ये साठवून राहू शकत नाहीत. मग ते कुठे जातात, दे आर ब्रोकन डाऊन अँड द अमोनिया फॉर्म्ड इज इलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. आपल्या एक्सक्रिटरी सिस्टीमद्वारे ते अमोनियामध्ये कन्वर्ट होतात आणि एक्सक्रिटरी सिस्टीमद्वारे आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात. इफ नेसेसरी, एक्सेस ऑफ प्रोटीन्स आर कन्वर्टेड इन टू अदर युजफुल सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज थ्रू द प्रोसेस ऑफ ग्लुकॅनोजेनेसिस. या प्रोसेसद्वारे त्याचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्शन होतं. पहा, जर एक्सेस अमिनो ॲसिड्स असतील तर अमोनियामध्ये कन्व्हर्शन होतं आणि ते इलिमिनेट होतात. जर गरज असेल तर एक्सेस प्रोटीन्सचं कन्व्हर्शन ग्लुकोजमध्ये ग्लुकोनोजेनेसिस या प्रोसेसद्वारे होते. प्लॅन्ट्स प्रोड्यूस द नेसेसरी अमिनो ॲसिड्स फ्रॉम मिनरल्स डिनो अँड देअर बाय प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन्स. आता वनस्पती आणि प्राणी या दोघांपासूनही आपल्याला प्रोटीन्स मिळतात. तर प्लॅन्ट्स काय करतात, ॲमिनो ॲसिड्स मिनरल्सपासून तयार, जमिनीमधून जी मिनरल्स त्यांना मिळतात त्यापासून ते ॲमिनो ॲसिड्स फॉर्म करतात अँड देअर बाय प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन्स. अँड एन्झाईम रुबिस्को प्रेझेंट इन द प्लॅन्ट क्लोरोप्लास्ट इज मोस्ट अबंडंट प्रोटीन फाउंड इन नेचर. तर वनस्पतींच्या शरीरामध्ये असणारं रुबिस्को हे एन्झाईम आहे जे त्यांच्या क्लोरोप्लास्टमध्ये असतं. हे मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गामध्ये आढळणारं काय आहे, प्रोटीन आहे. तर हे लक्षात ठेवा. फ्रॉम व्हेअर डू वी ऑब्टेन द लिपिड्स. द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज लिपिड्स. पहा, लिपिड्स कशाला म्हटलेलं आहे, द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. तर फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोलमध्ये केमिकल बॉन्ड फॉर्म होऊन जे सबस्टन्स फॉर्म होतात त्यांनाच काय म्हणतात, लिपिड्स म्हणतात. डायजेशन ऑफ लिपिड्स कंज्युम्ड बाय अस इज नथिंग बट देअर कन्व्हर्शन इंटू फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. पहा, डायजेशन ऑफ लिपिड्स कंज्युम्ड बाय अस इज नथिंग बट देअर कन्व्हर्शन इंटू फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. म्हणजे फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोलमध्ये बॉन्ड फॉर्म होऊन जे सबस्टन्स फॉर्म होतात त्यांना आपण लिपिड म्हणतो. आणि लिपिडचं जेव्हा डायजेशन होतं त्यावेळी त्याचं कन्व्हर्शन फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये होतं. फॅटी ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. फॅटी ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड्स different cells produce various substances
नेसेसरी टू देमसेल्स. तर हे फॅटी ॲसिड्स व्हेरियस सबस्टन्सेस फॉर्म करण्यासाठी गरजेचे असतात. फॉर एक्झाम्पल, द मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड्स विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोड्यूस करण्यासाठी फॉस्फोलिपिडची गरज असते आणि फॉस्फोलिपिड्स फॅटी ॲसिडपासून फॉर्म होतात. पहा, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या निर्मितीसाठी फॉस्फोलिपिडची गरज असते आणि ही फॉस्फोलिपिड्स ही फॅटी ॲसिड्सपासून फॉर्म होतात. म्हणजे हा फॅटी ॲसिडचा एक काय यूज आहे, इथं सांगितलेलं आहे. पहा, आर फाउंड फ्रॉम फॅटी ॲसिड्स. बिसाइड्स फॅटी ॲसिड्स आर युज्ड फॉर, तर त्याचे अजून काही युजेस आहेत ते काय पाहूया आपण. प्रोड्युसिंग हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, एल्डोस्टेरॉन एक्सेट्रा. तर फॉस्फोलिपिड्स तयार करण्यासाठी तर फॅटी ॲसिडचा यूज होतोच, त्याशिवाय काही हार्मोन्स प्रोड्यूस करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, एल्डोस्टेरॉन हे फॉर्म करण्यासाठी सुद्धा आपल्याला कशाची गरज असते, फॅटी ॲसिड्सची गरज असते. अँड द कवरिंग अराउंड द एक्झॉन्स ऑफ नर्व सेल्स, म्हणजे एक्झॉनचं जे कवरिंग आहे नर्व सेलचं ते तयार करण्यासाठी सुद्धा फॅटी ॲसिडची गरज असते. वी गेट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. तुमच्या लक्षात आलं असेल, फॅटी ॲसिड्समधून आपल्याला प्रचंड ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम फॅटी ॲसिड्स किंवा लिपिड्समधून 9 किलो कॅलरीज मिळतात. एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोअर्ड इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज इन द बॉडी. जर फॅटी ॲसिड्स आपल्या शरीरामध्ये जास्त झाले तर ते मात्र आपल्या शरीरामध्ये साठून राहतात आणि त्यामुळेच वजन वाढणे किंवा शरीराची जाडी वाढणे यासारख्या प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून लिपिड्स म्हणजेच फॅटी ॲसिड्स आपण आवश्यक तेवढेच आहारात घेणे आवश्यक आहे. विटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाउंड्स. विटॅमिन्स आर हेट्रोजिनियस ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाउंड्स ऑफ विच each is essential for proper operation of various processes in the body. विटॅमिन्स आपल्या शरीराच्या सर्व गरजा भागवण्यासाठी, त्या प्रॉपर भागवण्यासाठी फार गरजेचे असतात. देर आर मेन 6 टाइप्स ऑफ विटॅमिन्स, A, B, C, D, E and K. 6 type of vitamins are here, A, B, C, D, E and K. Out of these, A, D, E and K आर फॅट सोल्युबल विटॅमिन्स. म्हणजे A, D, E आणि K ही विटॅमिन्स फॅट्समध्ये विरघळतात, म्हणजे लिपिड्समध्ये विरघळतात. वेर ॲज B अँड C आर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. म्हणजे तुमच्या लक्षात आले का, 6 विटॅमिन्सपैकी A, D, E अँड K दीज आर फॅट सोल्युबल, बट B अँड C आर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. वी हॅव सीन दॅट FADH2 अँड NADH2 आर प्रोड्युस्ड इन द प्रोसेसेस लाईक ग्लायकॉलिसिस अँड क्रेब्स सायकल. तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे अभ्यासलेलं आहे. FADH2 आणि NADH2 हे ग्लायकॉलिसिस आणि क्रेब्स सायकल या प्रोसेसमध्ये फॉर्म होतात. विटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन मीन्स विटॅमिन B2 अँड निकोटिनॅमाइड मीन्स विटॅमिन B5. दीज आर बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स, विटॅमिन B2 अँड B5. म्हणजेच ग्लायकॉलिसिस FADH2 आणि NADH2 फॉर्म होण्यासाठी हे ग्लायकॉलिसिस आणि क्रेब्स सायकल या प्रोसेसमध्ये फॉर्म होतात. पण त्यासाठी FADH2साठी विटॅमिन B2 मीन्स रायबोफ्लेविन आणि NADH2साठी निकोटिनॅमाइड मीन्स विटॅमिन B5 इसेन्शियल असतात, आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. देर इज अबाउट 65 to 70% water in our body. We know 65 to 70% water in our body. Each cell contains 70% water weight by weight. म्हणजे प्रत्येक सेलच्या वेटमध्ये 70% वेट हे वॉटरचं असतं. ब्लड प्लाझ्मा आल्सो कंटेन्स 90% ऑफ वॉटर. म्हणजे आपल्या रक्तामध्ये 90% पाणी असतं, वॉटर असतं. फंक्शनिंग ऑफ सेल्स अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब्स इवन इफ देर इज अ लिटिल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. पहा, आपल्या शरीरातून जर पाणी बाहेर गेले, उलट्या जुलाब यासारखे आजार जर आपल्याला झाले तर आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि मग आपल्याला ग्लुकोज चढवावे लागते किंवा लगेच थकल्यासारखे येते, भोवळ येते, अशक्तपणा येतो. हेन्स वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट.
आपण आत्तापर्यंत न्यूट्रिएंट्स कोणती पाहिली? कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, मिनरल्स, विटॅमिन्स, 5 न्यूट्रिएंट्स पाहिली. वॉटर हे सुद्धा इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. वॉटर हॅज नो कॅलरीज. वॉटरमुळे आपल्याला कॅलरीज मिळत नाहीत, परंतु बाकीचे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचं डायजेशन प्रॉपर होण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. दॅट्स वाय वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट. अलॉंग विथ ऑल अबव मेन्शन न्यूट्रिएंट्स, फायबर्स आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. पहा, फायबर्ससुद्धा इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत. का? इन फॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर. आपण फायबरचं डायजेशन करू शकत नाही, हे तुम्हाला माहीत असेलच. However, they help in the digestion of other substances and egestion of undigested substances. पहा, फायबर हे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत असं म्हटलेलं आहे. फायबरचं आपण डायजेशन करू शकत नाही, पण बाकीच्या न्यूट्रिएंट्सचं डायजेशन करण्यासाठी आणि अनडायजेस्टेड म्हणजे जे पदार्थ आहेत ते शरीराबाहेर, अनडायजेस्टेड सबस्टन्स आहेत ते शरीराबाहेर टाकण्यासाठी, त्याचं इगेशन करण्यासाठी आपल्याला फायबर्सची गरज असते आणि म्हणूनच फायबरसुद्धा इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. वी ऑब्टेन द फायबर्स फ्रॉम लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, सिरियल्स एक्सेट्रा. तर पालेभाज्या, फळांमधून, धान्यामधून आपल्याला ही फायबर्स आहेत ते मिळत असतात. म्हणजे आपण आत्तापर्यंत किती न्यूट्रिएंट्स पाहिले? कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, मिनरल्स, विटॅमिन्स, वॉटर अँड फायबर्स. These all nutrients are essential for our body. Like and share this video. Thank you for watching.